तर मंडळींनो, आज मी इला असे ना निवतीवर एका ओळखत असतानाच कदाचित, कारण मागच्या ब्लॉगमध्ये म्हणजे राखणदारच्या वेळेचा जो ब्लॉग आहे ना, मी तुमका दाखवू गेलेले निवतीक, तर त्या ब्लॉगमध्ये ह्यो होतो, ह्यांनीच माका आणलेले. तर आता पण ह्यो माका घेऊन येलो, कारण ह्यांनी माका सांगल्यान की बीचवर आपण रेसिपी तयार करूया, म्हणजे एक वेगळंच अनुभव घेऊ गावतलो बीचवरती. म्हणून आज मी इला असे बीचवर माझ्यासोबत खूप घेऊन इला असे. कुणाल असा तो बघा, कुणाल स्पेशल कूक घेऊन येले असे, कारण रेसिपी आमका आता हय समुद्रावर करूची या निवतीच्या. तर खरोखर मजा येतली आहे, कारण बीचवरची रेसिपी तुमका आज बघूक भेटली आहे. तर ह्यो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर पट्टापट सबस्क्राईब करा. तर चला, आता ना आम्ही बीचवर असो, कारण जरा स्पॉट शोधतो असो. आता थोड्या वेळानं भरतीसुद्धा येतली आहे ना, त्या अशा हिशोबाने आम्ही आता स्पॉट शोधतलो. आणि काळोख पण पडलो, त्याच्यामुळे जरा लाईटीचा पण व्यवस्था करतो. वाघ असा माझ्यासोबत, वाघ म्हणजे वाघ याचा आडनावा, म्हणून वाघ माझ्याबरोबर असाच. तर बघूया आता तो काय काय माका हेल्प करता रेसिपीसाठी. तर चला, ह्यो व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, कारण तुमका मजा येतील या शेवटपर्यंत राहिलास तर चला चालू करूया आपण हळूहळू. तर हे बघा, या साईडला बघू शकतास तुम्ही 4 बॅरल आणून ठेवलं पाण्याचे असो, आणि सगळा सेटअप लावतो असो. आणि रुपेश गेलो असा चिरे बघू गेलो, म्हणजे हय आमका आता चूल बनवची बघूया, हय तरी काहीतरी बनवतलो. यासाठी तुम्ही समुद्र बघू शकता, बाजूकच समुद्र असा, ती लाटा तुम्ही बघू शकता जवळच असो, आणि त्याच्या एकदम कडेक आम्ही सेटअप बांधलं असं बघा. तो समुद्र आणि हय आमचं सेटअप आहे. आता बघूया काय आणलं ना, चिरो आणलं ही सोडणं आणलं ना आग घालू, आग करू. तर आता बघूया, तो रुपेश काय गेलो काठी आणू तर आता चिरे आणूक जातो, आणि सगळं सेटअप लावतो पहिलो, मग तुमका हळूहळू रेसिपी दाखवीन. पहिलो आमच्यासाठी तोच टास्क असतो की जर वाऱ्यावर आमची चूल रवली व्यवस्थित, तर मग पुढचा जेवण आमचा पटापट होता. रॉकेल बिकेल हा काय सोडती अनुभव तर मंडळीने ना, पहिली तर आमची ही बघा आग कसली पेटली आहे ती बघा, भगभगावून पेटली आहे, कारण वारो आहे ना, त्याच्यामुळे ती आग चारही साईडीन जाता. या साईडीन आम्ही लावलेलो हे फुटते, कारण वारो येता म्हणून, पण ही चारही साईडीन वारो. तर आम्ही पहिले पकोडे तळतलो असो. तर या साईडला कुणाल चिकन साफ करता असा, म्हणजे कट करून घेता हवे तेवढे पीस कापले. तर बघा, पहिले तर आपले रेडी झालेले आहेत पकोडे, म्हणजे आमचा स्टार्टर. ओ भाई साहब, काय करूया, मी टेस्ट करू का? टेस्ट करून बघ. ओ भाई साहब, थांब, ते गरम होत रे, म्हणून हात घालू माका जरा. हा 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 भाई, खतरनाक खतरनाक. आणि विषय कसं असतं माहिती आहे, स्पॉटवर पण डिपेंड असता. तर एखादं स्पॉट चांगलं असत ना, तर थंय तुम्ही खयची पण रेसिपी करा, एक नंबरच होतली. पण ह्या तर बाप झाला. तर या साईडला आम्ही आता चिकन करू सुरुवात केला होतो. पहिली म्हणजे त्यांनी पेस्ट टाकलं ना रे, पेस्ट टाकलं ना. आता हळूहळू कांदो टाकता. काय आता कांदो टाकला, मी या साईडली पकोडे खाते असे. मग आपण एवढं उगाच तेल आणलं, तुम्हाला सांगू होतं उरला जातील, आम्ही याच्यात यूज करतो. टोमॅटो वगैरे टाकता हळूहळू, येऊ ना सुमितचा भाव तो लांबचो. तर आता कांदा जो लागतो का नंतर, बस झालो ना, ओके. चला पटापट करा. आणि या साईड जो आवाज येता ना समुद्राचो, काय बाप व्ह्यू. आणि जर आमका येऊकच जरा उशीर झालो, नाहीतर ना तुमका व्ह्यू बघूक भेटलो असतो. तुम्ही बघलास किती वाजता आम्ही चालू केले होते. काळोख पडाक पडाक मी इलय, आणि या साईड पूर्ण समुद्र आवाज येत असतो तुमका.
हा ना ढवळतो तुमचा अनुभव. ढवळणार कुणाल. खूप कष्ट घेतलं असं खूप. कुणाल तुला काय म्हणायचं आहे यावर? चिकन खूप छान आहे. चिकन खूप छान आहे. होतंय आमचं चिकन होतंय. एकदा पाणी सोडलं की मग टेन्शन नाही ना ताच. हे बघा थोडी हडे जाता परत थोडा वेळ तडे जातली थोडा वेळ हडे येतली असो विषय आगीचो. पण ठीक आहे. आमचं पसारो. यो आमचो पसरो बोले तो सेटअप आहे पुरा. ये देखो. पण ताडपत्री आणलं होतं बरं आलं ना. नाही तर वाट लागणार ती सगळी वाळूच खाणार असतो आपण. कुणाल आपल्या चिकनला थोडं पाणी सुटतंय. हे बघा या साईडने ना चिकनला पाणी सुटतंय. म्हणजे हाफ चिकन शिजलेलं आहे आमचं. मसाला खूप झालो असं दिसता मग अंदाज. काय रे खाताना बाहेर नाही न्यायचो. एक बॉटल आमची सरली आहे. 2च राहिलेत ना शिल्लक. तर आता आमचं चिकन फायनली हा बघा वाटाप घातलं असो आणि आता शिजत ठेवलं असो. तोपर्यंत ना कुणाल कोशिंबीरसाठी ह्या करता. कोशिंबीरसाठीच करता ना. कोशिंबीरसाठी बघू शकता तुम्ही कांदो आणि सगळं कापता. बीट ह्याच्यात काय रे बीट. तर ह्या एक आमचा अंडा रावला कारण 3 आणलेलं पकोड्यासाठी तर 2च घातले त्यांनी. पावडर नव्हती. हा पावडर नव्हती. पावडर होती असं म्हणणार. आणि आयटी घे बघा वाघ बसलो वाघ. हो बघा कधी शिजता आणि कधी मी ताव मारतो ह्याच्यावर. कारण ह्यो जो सीन हा ना तो लाजवाब अप्रतिम. आणि ह्यो मी अनुभव पहिल्यांदाच घेते असे समुद्राच्या एकदम कडेक शिजवून खायचो. ह्या सगळ्या वाघामुळे शक्य झालं असं. हे बघा बघ दिसता आम्हाला तुमका. बघा चल बाबा पटापट. 8:30 9 वाजले. 9 वाजून गेले. हे बघा कसला रटमट्ट आता बघा चिकन. ओ भाई साहब. हा बघा वाईटचा शिजाव आहे मग झाला आता. हा बघा तर आता हे बघा एव्हरेस्ट मसाला आणला होत आहे तर तो आता याच्यावर टाकून घेते. हे बघा बाहेर पण उडता माझ्या. ओ भाई साहब एक नंबर वाज येता भाई. असं ना रटमटीत शिजावं आहे. रटमटी म्हणजे भारी लागतात चव वाजून येतात. ठीक आहे आमचं आहे बघा. या साईडला चिकन बघू शकताच तुम्ही. या साईडला भात आम्ही ठेवलो असो. हो बघा उकाळी पण मस्त दिले ना भातान. आग खतरनाक पेटता. ह्या बघूया. हा बघा बघू शकताच तुम्ही भात होता आमचं रेडी आहे. तर आता थोड्याच वेळेत आमचं भात पण होत. वाजले किती रे दाखव. 9:46 झाले होत. आणि या साईडला आमचं चिकन रेडी. आणि ह्यो व्ह्यू ओ माय गॉड. व्ह्यू येऊन जाऊन मी हळी देते. आणि हो बघा या साईड एक सूर्य येईल. सूर्य नाही चंद्र येईल. हो बघा त्याच्यामुळे भारी वाटतं. बघा भारी ना. पसरवा बघा तो कापून वगैरे ठेवलं असो. या चिकन आणि हो आमचं आता भात. पकोडे काय आम्ही खाऊन संपवलं असो. मंडळीनो 11 वाजले. फायनली आमची बीचवरची जी रेसिपी आहे ना तर ती रुपेशमुळे सक्सेसफुल झाली आहे. आणि आता आम्ही आता घरात जाऊन निघालो असो. सगळा गुटाळलो आणि फायनली आता निघतो असो. तर चला पुढच्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये भेटूया. तर टाटा बाय बाय.